हेलो स्टुडंट, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण क्लास 5 पार्ट 1 मधील अध्याय क्रमांक 2 मोशन्स ऑफ द अर्थची एक्सरसाइज समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण ही एक्सरसाइज पूर्णपणे समजून घेऊ आणि त्यानंतर आपण ती स्टेप बाय स्टेप सोडवणार आहोत. याआधी मी या चॅप्टरचे रीडिंग व्हिडिओ आणि एक्सप्लेनेशन व्हिडिओ अपलोड केले आहेत. जर तुम्ही ते अजून पाहिले नसतील तर आधी ते व्हिडिओज नक्की पहा, कारण त्यामुळे तुम्हाला चॅप्टरची संपूर्ण माहिती आधीच मिळेल. 1. व्हॉट्स द सोल्युशन? हा प्रश्न एका परिस्थितीला समजून घेण्यासाठी आहे. अमित आपल्या आजीला ऑस्ट्रेलिया, सदर्न हेमिस्फेअर मध्ये घेऊन जाऊ इच्छितो, पण आजीला खूप थंडी सहन होत नाही. हा प्रश्न तुम्हाला विचार करायला लावतो की दक्षिण गोलार्धात कोणत्या काळात हवामान गरम असते आणि कोणत्या काळात थंड. म्हणजेच तुम्हाला पृथ्वीचा कल, टिल्ट आणि सूर्याभोवतीची भ्रमणगती यामुळे ऋतू कसे बदलतात व ऑस्ट्रेलियात कोणत्या काळात उष्ण हवामान असते हे समजून घ्यायचे आहे. 2. यूज योर ब्रेन पॉवर. या प्रश्नात तुम्हाला हे विचारायचे आहे की पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती एक पूर्ण फेरी, रेव्होल्यूशन, पूर्ण करते तेव्हा ती स्वतःच्या अक्षावर किती वेळा फिरते, रोटेशन. म्हणजेच एका वर्षात किती दिवस असतात दर दिवशी एक रोटेशन, हे विचार करून उत्तर शोधायचे आहे. बी. या प्रश्नाचा हेतू असा आहे की भारताच्या पूर्वेकडे ईस्ट सूर्य सर्वात आधी उगवतो आणि पश्चिमेकडे वेस्ट सर्वात उशिरा. इटानगर, अरुणाचल प्रदेश सर्वात पूर्वेला असल्याने तिथे सूर्य सर्वात आधी उगवतो. आता उरलेल्या शहरांना पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा क्रमाने लावायचे आहे. 3. फिल इन द ब्लँक्स. या प्रश्नात तुम्हाला पृथ्वीच्या 2 मुख्य गतींची नावे ओळखायची आहेत. पृथ्वीची स्वतःभोवतीची फिरणारी गती रोटेशन, गोल फिरणे. पृथ्वीची सूर्याभोवतीची गती रेव्होल्यूशन, परिभ्रमण. या गतींमुळे होणारे परिणाम जसे दिवसरात्र यासाठी लागणारे शब्द ओळखायचे आहेत. 4. व्हॉट इज मेंट बाय द फॉलोइंग टर्म्स. या प्रश्नात चंद्राच्या विभिन्न अवस्थांचे, फेजेस, अर्थ समजावायचे आहेत. फुल मून, पौर्णिमा, जेव्हा चंद्र पूर्ण गोल दिसतो. न्यू मून, अमावस्या, जेव्हा चंद्र दिसत नाही. ल्युनर मंथ, एका अमावस्येपासून पुढील अमावस्येपर्यंत चंद्राच्या चक्राला लागणारे दिवस. तिथी, चंद्राच्या स्थानावर, कोनावर आधारित असलेला कालभाग. येथे फक्त यांचे अर्थ समजवायचे आहेत. 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट इज द इक्वेटर? हा प्रश्न पृथ्वीच्या रचनेविषयी आहे. इक्वेटर म्हणजे पृथ्वीच्या बरोबर मध्यातून जाणारी एक काल्पनिक रेषा. तिचे अर्थ आणि महत्त्व समजावून सांगायचे आहे. बी. व्हॉट आर द 2 पार्ट्स ऑफ द अर्थ मेड बाय द इक्वेटर? या प्रश्नात इक्वेटरमुळे पृथ्वी कशी 2 गोलार्धांमध्ये विभागली जाते हे समजायचे आहे. म्हणजे इक्वेटर पृथ्वीला वरचा भाग आणि खालचा भाग अशा 2 भागात कसा विभाजित करतो हे समजवायचे आहे. Question 1. What is the solution? Amit wants to take his granny to Australia, which is in the southern hemisphere. But she cannot bear very cold weather. When should they make this trip? Answer. They should take their trip between March and September because the southern hemisphere has its summer season then. To use your brain power. Question A. How many rotations does the Earth complete during one revolution around the Sun? Answer. Earth makes 365 complete rotations and 1/4 rotation. Question B. It is Sunrise at Itanagar in Arunachal Pradesh. Write the names of the following cities in the order in which the sun will rise there: Mumbai, Maharashtra; Kolkata,
वेस्ट बंगाल, भोपाल, मध्य प्रदेश, नागपुर, महाराष्ट्र. Answer. कोलकाता, वेस्ट बंगाल, भोपाल, मध्य प्रदेश, नागपुर, महाराष्ट्र, मुंबई, महाराष्ट्र. 3. Fill in the blanks. Question 1. The motion of the earth around itself is called A. Revolution, B. Rotation, C. Dual motion. Answer. B. Rotation. Question 2. The motion of the earth around the sun is called A. Revolution, B. Rotation, C. Dual motion. Answer. A. Revolution. Question 3. The rotation of the earth gives rise to A. Seasons, B. Day and night, C. Year. Answer. B. Day and night. 4. What is meant by each of the following terms? Question A. Full moon. Answer. At night, when we are able to see the entire illuminated part of the moon, it is called full moon. Question B. New moon. Answer. At night, when we are not able to see the entire moon as it does not receive the sun's light, it is called new moon. Question C. Lunar month. Answer. The period from one new moon to the next, which is of 28 to 30 days, is called a lunar month. Question D. Tithi. Answer. Each day of the lunar month is called a tithi. 5. Answer the following questions. Question A. What is an equator? Answer. 1. The imaginary circle exactly in between the north and south pole is called the equator. 2. The equator divides the earth into two equal parts. Question B. What are the two parts of the earth made by the equator? Answer. The two equal parts of the earth made by the equator are called northern hemisphere and southern hemisphere respectively. Great job, student. आज आपण या चॅप्टर मधील संपूर्ण एक्सरसाइज एक प्रश्न सोप्या भाषेत समजून घेतली आणि नीट स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह सुद्धा केली. जर तुम्हाला या चॅप्टरचे 110 नोट्स किंवा PDF हवे असतील तर खाली कॉमेंट करा किंवा मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. या आधी मी या चॅप्टरचे रीडिंग व्हिडिओ आणि एक्सप्लेनेशन व्हिडिओ 3 भाषांमध्ये इंग्लिश, हिंदी आणि मराठी अपलोड केले आहेत. नक्की पहा, तुम्हाला अजून चांगली समज मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर पुढील एक्सरसाइज घेऊन भेटू. तोपर्यंत